नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे ब्रेड पालक पकोडा। चला तर मग बघूया कसं करायचं ते। पहिल्यांदा लागणार आपल्याला बेसन, त्याच्यानंतर पालक हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 25 काड्या मी दांड्या या पालकाच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर तेल, मीठ, ब्रेडचे स्लाइसेस, 1 चमचा आलं, 4 हिरव्या मिरच्या। या माझ्या मिरच्या तिखट आहेत, आपल्याला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या। आणि ओवा हा पचायला हलका असतो म्हणून 1 चमचा ओवा। हे एवढ्या साहित्यात आपला हा झटपट असा ब्रेकफास्ट तयार होणार आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। सगळ्यात पहिले मी हा पालक, हिरवी मिरची आणि आलं हे सगळं मिक्सर मधनं कच्चच बारीक करून घेते आहे। ते झालं की मी पलीकडे दाखवते। ही पहा, अशी आपली पालकाची पेस्ट तयार झालेली आहे। ती आपण आता या बेसनात घालणार आहोत। त्याआधी मी हा जो ओवा घेतला होता तो ओवा टाकून घेते। आणि मीठ हे घालून घेते। पालकात थोडं मीठ असतंच, त्यामुळे मीठ आधी कमी घालायचं। तुम्ही चव घेऊन बघू शकता, मग टाकू शकता, नाहीतर मग पालकाची गोष्ट पटकन खारट होऊन जाते। आता आपण यात मिक्स करूया पालक। हे पहा, मी हे आता सगळं मिक्स करते। आता मिक्सरच्या पॉटला जे उरलेलं असतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण तेवढंच टाकणार आहोत। गरज असली तरच, गरज नाही वाटली तर तेही पाणी घालायचं नाही। अगदी थोडंसं, मी अर्धी वाटी जास्तीत जास्त पाणी यात जाऊ शकेल तेवढंच घालते। आपलं असं बॅटर हे तयार झालेलं आहे हिरव्या रंगाचं। आता मी हे ब्रेडचे स्लाइसेस या पद्धतीने कट करून घेतले आहेत, तुम्हालाही दाखवते। ब्रेड पूर्ण टाकू शकता किंवा आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला आकार देऊ शकतो। यात मी मोहन घातलेलं नाही आहे, गरम तेलाचं मोहन ऐच्छिक आहे। ज्याला वाटलं त्याने घालावं, नाही घातलं तरी माझ्या दृष्टीने विशेष फरक पडत नाही। मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता आपण ही ब्रेड यात टाकून ब्रेड पालक पकोडा करायला घेऊया। मध्यम आचेवर मी हे तळून घेते। इकडनं असे ते आता पहा फुगायलाही लागले आहे, दिसत असेल तुम्हाला। हा ब्रेड पकोडा छान फुगतो आहे। थोडासा याचा इकडला रंग बदलला की आपण त्याला टर्न करून घ्यायचे। हे पहा, हे बुडबुडे पण पहा आता बाजूचे कमी झाले आहेत मगापेक्षा। आता याला आपण पलटवून घेऊया। असे हे ग्रीन रंगाचे पालक ब्रेड पकोडा दिसायला आणि लागायला छान, आणि पालक असल्यामुळे हेल्दी, मुलांच्या पोटात ब्रेड आवडते, त्याच्याबरोबर भाजी पण जाते। हे पहा, या रंगावर आल्यावर मी आता हे काढून घेते। हे पहा, आपले असे हे पालक ब्रेड पकोडे तयार झाले आहेत। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला
किंवा दुपारच्या चहाबरोबर किंवा इव्हन कोणी गेस्ट आले झटपट काही करायचं तर आपण चहाबरोबर हे स्नॅक्स म्हणून पटकन करू शकतो. चहाबरोबर घ्या, सॉसबरोबर, दह्याच्या चटणी कशाही बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान लागतात. पहा, ही दिसली असेल तुम्हाला अशी लेअर, किती छान दिसते बघा. आणि लागायला खूप सुंदर लागतं. दिसण्या इतकंच चवीला पण सुंदर आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.